जिकडं पहा तिकडं टाटाचे हे टी प्लांट दिसत आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, बघाल तुम्ही पहा एकदम स्वच्छ आहेत. पहा त्या झाडाला एक फळ पण आहे. एक फळ त्या टाटा टी प्लांटचं झाडाला राहिलेलं फळ आहे पूर्णपणे. या ठिकाणी बघा मित्रांनो, हे टाटा टी प्लांट्सचं शेत आहे. या ठिकाणी मी या शेतामध्ये जातोय. बघा पूर्ण बघा पानं, चहाच्या मळ्याची पानं बघा. हे एकदम 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 म्हणजे खूप सुंदर आहेत. याची पानं असे तोडले जातात. सर याची पानं, याची आपण पानं तोडून येणारे बघूया त्या ठिकाणी. मी चहाचे पानं तोडत आहे या ठिकाणी. हे बघा पान आहे त्या चहाच्या मळ्याचे. खूप सुंदर असा हा नजारा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतात एक अतिशय सुंदर असं एक गाव या शिपयार्डच्या बाजूला वसलेलं आहे. पाठीमागं अतिशय सुंदर असं हिरवगार हे शिपयार्ड आपण पाहतात. आता माझं हे जवळपास 5-6वं पॉइंट असेल. पलीकडच्या साईडला बघत असाल एक रोड आहे. रोडच्या पाठीमागं ते गाव दिसत आहे. आणि हे बघा, जशा आपल्या पराठींच्या तासा असतात तशा स्वरूपाचे हे चहाचे रोपटे या ठिकाणी लावलेले आहेत.
माझ्या गाडीचे जे ड्रायव्हर आहेत, त्यांच्या नातलगाचं हे गाव असल्यामुळं त्यांनी आमचा ऑटो रिक्षा या ठिकाणी थांबवला होता. ते त्या नातेवाईकांना बोलत होते आणि बोलून त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही तोपर्यंत या चहाच्या मळ्यांची सफर करा. मी तोपर्यंत माझ्या नातेवाईकांना बातचीत करतो. आणि त्यांच्या त्या नातेवाईकांसोबत त्याच्याजवळ मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यांचं हे दुकान आहे आणि त्यांच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. त्या नातेवाईकांसोबत मी चहा पण घेतोय. माझा ड्रायव्हर त्या ठिकाणी चहा पीत होता. त्यांना मी खूप चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना माझी भाषा समजत नसल्यामुळं मला थोड्याफार प्रमाणात त्रासही झाला या ठिकाणी. हे बघा, अशा स्वरूपाचा हा चहा आहे. त्या महिलेला विचारलं मी, की तुम्ही आज चहाचे पाने तोडणार आहात का? तर त्यांनी सांगितलं, आज कोणता तरी सण आहे. सण असल्यामुळं ते जे महिला आहेत की नाही, त्या महिला सध्या सुट्टीवर गेलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला याची कापणी कशी करतात, पाने तोडतात कसे, ते दाखवू शकत नाही, असे हे दोघे पण या ठिकाणी मला सांगत होते. त्यांनी मला एक चहा घेण्यासाठी आग्रही केला. आमच्या इकडे चहा घेत असताना खूप छोट्याशा कपामध्ये चहा येतो, परंतु त्यांनी दिलेला चहा हा खूप मोठ्या कपातला चहा आहे. मी केरळमध्ये आल्याच्यानंतर गेल्या 4 दिवसानंतर प्रथमच हा चहा या ठिकाणी घेतलाय. या चहाची चव वेगळी असेल, काहीतरी व्हेजिटेरियन सारखं प्यायला भेटेल असं मला वाटलं आणि तो अनुभवही या ठिकाणी मला आला. खूप छान, चविष्ट अशी चव होती आणि माझ्या बाजूला जी व्यक्ती भेटत आहेत त्यांची मुलगी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्यामध्ये कोणत्यातरी इंजिनिअरिंगच्या कंपनीमध्ये काम करत आहे असे त्यांनी मला सांगितले. मला केरळ राज्यातील चहाची चव आवडलीच नाही. त्यामुळे मी गेल्या 3 ते 4 दिवसापासून चहा घेतलाच नाही, असे त्या व्यक्तींना मी आवर्जून सांगत होतो. परंतु हा चहा या ठिकाणचा थोडासा वेगळा वाटल्यामुळं हा चहा मी आवर्जून या ठिकाणी घेतलाय आणि पूर्णपणे प्यायलोय. या व्यक्तींना मी असा आग्रह केला, की तुम्ही जर पुण्याला, महाराष्ट्रामध्ये आले तर 100% मला कॉल करा. मी त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांनी पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला दिला. ती व्यक्ती त्यांच्या त्या महाराष्ट्रातील नातेवाईकांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ते सध्या त्यांच्या शाळेमध्ये शिकवण्याच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते कॉल काही रिसीव्ह करू शकले नाही, अशी त्या व्यक्तीने मला प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांच्या दुकानामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, त्याही पाहण्याचा मी या ठिकाणी थोडासा प्रयत्न केला. पण त्या वेगवेगळ्या वस्तू होत्या. त्यानंतर लगेच मी आणि माझा ड्रायव्हर ऑटोमध्ये बसण्यासाठी गेलो आणि समोरचे जे लोकेशन आहे, समोरचा स्पॉट आहे, त्या स्पॉटकडे रवानगी करावं असं मी ठरवलं. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण मुन्नारमध्ये जाल, त्या ठिकाणी आपणास हे चहाचे CPRs आपणास पाहायला मिळतील. या चहाच्या मी त्या ठिकाणी महिला या चहाच्या पानांची तोडणी कशी करतात, हे मला दाखवा असं त्या व्यक्तीनं म्हटलं. पण ते म्हटले, "महिला सुट्टीवर असल्यामुळे मी तुम्हाला पाने कशी तोडतात ते एकदा प्रात्यक्षिक करून दाखवतो," असे त्यांनी मला सांगितले आणि त्यानुसार ही व्यक्ती या ठिकाणी बघा चहाचे पानं या ठिकाणी पटापट, पटापट तोडत आहेत. आणि त्यांनी सांगितलं, की पाठीमागे एक मोठी झापी असते. त्या झापीमध्ये ही पानं टाकली जातात आणि त्यानंतर कारखान्यामध्ये पाठवून त्यापासून चहा बनवला जातो. हे बघा, त्यांना म्हटलं आता भरपूर झाले पानं.
या ठिकाणी मित्रांनो नेटवर्क नाही आहे, त्यामुळे मी लाईव्ह काही आपल्याला इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती यूट्यूबवरती येऊ शकत नाही आहे. यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी गेल्या 2 ते 3 तासापासून कोणत्या स्वरूपाचं नेटवर्क नाही आहे. या ठिकाणी ती CPRs आहे. ओके, हे बघा ते जे आता आठवा आहे की नाही, हा आठवता नाही, 23 दिवसांचा फोटो आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त लोक हे ख्रिश्चन जातीचे आहेत आणि माझा आठवण तर एकदम खूप मजेशीर आहे. जिकडं तिकडं सगळीकडं फक्त आणि फक्त चहाचे CPR आपल्याला पाहायला मिळत आहेत. Actually, the ladies are not working here in this tea plant. व्हाट्सएप ये पॉइंट है, ये पिले नहीं. ओके ओके, अरे बाप रे, इस कैमरा